किमान शेत बाकी सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा. तर शेतकरी तुमच्या लेखी आहे का? शेतकरी तुमच्या नजरेपुढे आहे का? शेतकऱ्याला मदत करण्याची तुमची मानसिकता आहे का या सरकारची? हे या ठिकाणी दिसतंय अध्यक्ष महोदय. खरं तर अध्यक्ष महोदय, या सरकारची कामगिरी उत्तम असती. तुम्ही नव्हता. या सरकारने ज्या पद्धतीनं पुरवणी मागण्यांचा फुगवटा चालत आहे, पण यामध्ये शेतकरी काही दिसला नाही अध्यक्ष महोदय. खरं तर 75,000 कोटीच्या या मागण्यामध्ये जे जाहीर केलं आहे सरकारनं पॅकेज, मागच्या वेळेस 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं अध्यक्ष महोदय. अतिवृष्टी आणि अवकाळीनं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या संदर्भात. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये देण्याचं गाजर दाखवलं आणि प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय 8,500 रुपये टाकले गेले अध्यक्ष महोदय. आणि या मिळवण्यासाठी ज्या अटी टाकल्यात, केवायसीची अट टाकली, यामध्ये शेतकरी हतबल झाला आहे. ते पूर्ण होत नाहीत आणि अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत अध्यक्ष महोदय. मी आपल्याला कृषी विभागाला मी कालही म्हणालो 6,000 कोटीची आवश्यकता असताना केवळ 616 कोटी रुपये देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि 4 महिन्यापूर्वी कृषी समृद्धी योजनेची मोठी घोषणा केली. दादा, पीक विम्याचे शिल्लक पैसे आहेत, जे प्रीमियमचे पैसे आहेत, त्यातून जर यावर्षी 500 कोटी जरी दिले असते तरी ही योजना शेतकऱ्यांच्या एकूण आजच्या परिस्थितीमध्ये त्याला मदतीसाठी प्रचंड मोठा फायदा झाला असता अध्यक्ष महोदय. परंतु या कृषी समृद्धी योजनेला जे प्रीमियम आहे पीक विम्याचा शिल्लक शेतकऱ्यांना, ते सुद्धा पैसे आपल्याकडे दिले नाही. मग ते पैसे टाकणार कुठे? तुम्ही कुठे वळवताय? ते 5,000 कोटी रुपये शिल्लक आहेत, ते कुणाकडे जाणार आहेत? शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते, आणि तुमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही घोषणा केली 4 महिन्यापूर्वी, आम्ही दर वर्षाला 5,000 कोटी रुपये देऊ. त्या योजनेचं काय झालं? मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्याचं 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये खर्च करणार होते. शेतकऱ्यांना तुम्ही गृहीत धरून काहीतरी भोकनाळबाजी करून, भाषण करून वेळ मारून नेण्याचं विदर्भामध्ये काम होतं का अध्यक्ष महोदय? 500 कोटी रुपये जर आता दिले असते तर ही योजना पूर्णत्वाने सुरू झाली असती अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवानं यामध्ये या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही मिळालं नाही. आणि आता 2.5 महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतूदच्या केवळ दादा 34% फक्त खर्च झाला साहेब. 34%. ही अनास्था कशासाठी शेतकऱ्यांप्रती? 2.5 महिने शिल्लक आहेत. बजेटवरच्या एकूण तरतुदीच्या 34% जर खर्च होत असेल तर शेतकरी तुमच्या लेखी आहे का? शेतकरी तुमच्या नजरेपुढे आहे का? शेतकऱ्याला मदत करण्याची तुमची मानसिकता आहे का या सरकारची? हे या ठिकाणी दिसतंय अध्यक्ष महोदय. सोयाबीन असेल, धान असेल, कापूस, कुठे हमी भाव मिळतोय या शेतकऱ्यांना? कुठल्याही ठिकाणी नाही. मी काल सोयाबीन दाखवलं अध्यक्ष महोदय. चांगल्या प्रतीचा सोयाबीन रिजेक्ट केला जातोय आणि व्यापारी ते 3,500-4,000 हजारामध्ये खरेदी करतायत. कुठे गेला हमी भाव? सोयाबीनला हमी भाव मिळत नाही, कापसाला हमी भावानं खरेदी होत नाही. काल मात्र काहीतरी 23 क्विंटल हेक्टरीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून झाली. आम्ही स्वागत करतो, पण राहिला कुठे कापूस शेतकऱ्याकडे? तो व्यापाऱ्यांच्या घशात गेलाय. कालची घोषणा मुख्यमंत्री महोदयांची शेतकऱ्यासाठी मदतीच्या होताच नाही. त्या घोषणेतून फक्त फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही. दादा, मी आपल्याला पूर्ण जाणीवपूर्वक सांगतोय, कारण शेतकऱ्यांचा हा सगळा कापूस संपूर्ण व्यापाऱ्यांनी घशात घातलाय. बस इतर शेतकऱ्यांच्या नावाने हाच कापूस पुन्हा CCI कडे खरेदी विकला जाईल आणि 5,000 रुपयांनी खरेदी केलेला कापूस 7,700 रुपयांनी पुन्हा तो कापूस आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल 2,700 रुपयाचा. ही एकूण या परिस्थितीमध्ये आपण बघतो अध्यक्ष महोदय. या मातीशी इमान राखणाऱ्या या बळीराजाची अवस्था पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? कुठलीही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी किमान शेत बाकी सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा. आज 2.5 महिने शिल्लक आहेत. तुम्ही आपण सगळेजण चर्चा करतो शेतकऱ्यांच्या संदर्भात. 2.5 महिने शिल्लक असताना 34% बजेटच्या, कृषीच्या बजेटच्या जर खर्च होत असेल तर शेतकऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका त्या बळीराजाला मारण्याची आहे, बळीराजाला संपवण्याची आहे. हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून येत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं की जर या योजना घोषित केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी
का विदर्भातील लोकांना देऊन जावं? अध्यक्ष महोदय, राज्यात किमान दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय. 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेले पॅकेज याचा कुठे गेला? काय उपयोग झाला का? का शेतकरी आत्महत्या करतोय? काहीतरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल. म्हणजे मी सांगितलं, पॅकेजची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 8,500 रुपये पडले. त्याच्या पलीकडं शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. ही बळीराजाची काही फसवणूक चालली आहे. आणि हे जे पाप आहे, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं पाप अध्यक्ष महोदय या सरकारचं पाप आहे असं मी मानतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या संदर्भात असताना मी आपल्याला विनंती करणार आहे दादा, की किमान या विदर्भातील शेतकऱ्यांचं यावर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. धान पूर्णतः अवेळी पावसामुळे तो धान पूर्णतः खराब झाला. पूर्ण धान पडून गेला आणि त्यामुळं त्या धानाला किंमत उरली नाही. बाजार कवडी मोल दराने धान खरेदी केला जातोय. खरेदी केंद्र पुरेशी नाहीत. म्हणून आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागच्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण मदत केली आणि त्याचं बोनस अर्धवट मिळालेलं आहे. पण आज सरकारने विदर्भातील धान उत्पादक, कोकण असू दे, विदर्भ असू देत, सगळ्या ठिकाणी ठाणे, डहाणू, पालघर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. म्हणून 1,000 रुपये प्रति क्विंटल या धानाला आपण बोनस जाहीर करूनच विदर्भातून जावं. नाहीतर पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये आलेत तर धान जसा आडवा पडला, तुम्हाला त्या मतदानामध्ये आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1,000 रुपयाचा बोनस आपण दिला पाहिजे. मागच्या वेळेस आपण 700 रुपयाचा बोनस दिला. त्यापेक्षा वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकऱ्यांची.